महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली असून 1 जुलैपासून ही योजना अंमलात आली। या योजनेच्या लाभासाठी पोस्टातही खाते उघडण्यासाठी लाडक्या बहिणींनी गर्दी केल्याचे दिसून येत आहे। याचे उदाहरण सातपूर त्र्यंबक रोडवरील नाशिक इंडस्ट्रियल इस्टेट उपडाकघर विभागातून देखील दिसून आल्याचे पाहावयास मिळत आहे। दरम्यान या योजनेसाठी सातपूर विभागाचे पोस्ट कार्यालय देखील सज्ज झालं आहे। पोस्टात खाते उघडण्यासाठी लाडक्या बहिणींचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे नाशिक इंडस्ट्रियल इस्टेट डाक उपघराचे राहुल शिंपे यांनी सांगितले। मी राहुल शिंपे, पोस्टल असिस्टंट, इंडस्ट्रियल पोस्ट ऑफिस, भारतीय डाक विभागातर्फे आपल्याला नमस्कार करतो। जी सध्या जी स्कीम चालली आहे लाडकी बहीण योजना आणि लेट लाडकी, याच्यासाठी ज्या गव्हर्नमेंटच्या दृष्टीने स्कीम चालली आहे त्याच्यामध्ये ज्या अकाउंट ओपनिंगसाठी भारतीय टपाल विभागातर्फे खास नियोजन करून देण्यात आलेले आहे। प्रत्येक ऑफिसला आपल्याकडनं अकाउंट ओपनिंगसाठी पोस्टमनच्या मार्फत आणि काउंटरला सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे। त्यासाठी कोणत्याही प्रकारचे डॉक्युमेंट्स आवश्यकता नसते, फक्त आधार कार्ड, मोबाईल नंबर असतील तरी तुमचे अकाउंट्स ओपन होणार आहेत। तर या संधीचा आणि या सुविधेचा सर्वांनी लाभ घ्यावा असे भारतीय टपाल विभागातर्फे मी सर्वांना आवाहन करतो। तसेच भारतीय टपाल सुकन्या समृद्धी योजना पण चांगल्या प्रकारे उघडलेली, त्याचे प्रतिसाद खूप लोकांनी घेतलेला आहे आणि जे लहान मुली त्यांना म्हणजे फायदा आहे। जन्माला आलेल्या मुलीपासून ते वयाच्या 21 वर्षापर्यंत खूप फायदा आहे त्याचा। तर त्यांनी लहान जेणेकरून असं सांगणार की तुम्ही जरी आजूबाजूला चर्चा केली की सुकन्या अकाउंटमध्ये तुम्ही पैसे गुंतवून तुमच्या मुलीच्या भवितव्यासाठी ही चांगली योजना आहे। तसेच लेट लाडकी योजना पण आहे, ती पण चांगली आहे भारतीय टपालाची। यावेळी ही योजना आल्यामुळे तसेच पोस्टातून सोयीस्कररित्याने खाते उघडून मिळत असल्यामुळे लाडक्या बहिणींनी समाधान व्यक्त केले। सरकारने योजना काढली त्यामुळे महिलांना काहीतरी फायदा होतोय, त्यामुळे आनंद होतोय। लवकर फायदा मिळावा अशी अपेक्षा करते। आणि पोस्टात आलेलं आहे खाते खोलण्यासाठी, त्याच्यामुळे ती सेवा आम्हाला पसंत आहे। या प्रसंगी राहुल शिंपी, अर्जुन संसारे, सुरेखा निकुम, प्रज्ञेश कांगुर्डे, शशांक शुक्ला, पांडुरंग दाते, आनंद संधान, अक्षय मिल्खे आदी जण अधिक परिश्रम घेत आहे। नाशिक लोकशाही न्यूजसाठी रमेश खरात, सातपूर।